बहुजन समाजातील गोरगरीब मुलांच्या निशुल्क शिक्षणावर कुणी टाच आणू नये म्हणून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन चळवळ उभी करण्याची गरज आहे असं अभ्यासपूर्ण प्रतिपादन शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी केलं। पीपल्स वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचलित अचलपूर तालुक्यातील श्री दत्तप्रभू प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंपळखुटा येथे संस्थेचा वार्षिकोत्सव व सावित्रीबाई फुले मुलींचं नवीन वसतिगृह इमारतीचा उद्घाटन समारोह घेण्यात आला। माजी मंत्री वसुधा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। पिंपळखुटा आश्रमशाळा येथे मुलींच्या वसतिगृह इमारतीचं थाटात उद्घाटन करण्यात आलं। पीपल्स वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचलित अचलपूर तालुक्यातील श्री दत्तप्रभू प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंपळखुटा येथे संस्थेचा वार्षिकोत्सव साजरा करण्यात आला। माजी मंत्री वसुधा देशमुख यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसुधा देशमुख होत्या। अतिथी म्हणून आमदार किरण सरनाईक, आदिवासी विकास विभागाच्या ममता विधळे, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भैयासाहेब पुजदेकर, प्रल्हादराव ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सोनाली देशमुख, काँग्रेस कमिटीचे विलास काशीकर, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी स्वर्गीय नानासाहेबांनी शिक्षणाची गंगा आणली आहे। अनेकांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला असून यापुढे त्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं वसुधा देशमुख यावेळी म्हणाल्या। शिक्षणाची दारं यापुढे सताड उघडी राहून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेता आलं पाहिजे आणि त्यासाठी आपण जागरूकता आणण्यासाठी एकत्र यावं असं आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी केलं। या प्रसंगी प्राध्यापक माधवी देसाई सहसचिव, डॉक्टर प्राध्यापक मनीष देशमुख सदस्य, सागर देशमुख सदस्य, प्रकाश देशमुख सदस्य, प्राध्यापक सुरेश देशमुख सचिव, अभय देशमुख, प्राचार्य SN देशमुख, मुख्याध्यापक मंगेश देशमुख, विजय वानखडे यांच्यासह संस्थेंतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, सेवानिवृत्त शिक्षक आणि विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते।